लग्नानंतर गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीची शारीरिक तसेच मानसिक पूर्वतयारी असणं खूप गरजेचं आहे. उशिरा लग्न आणि त्यानंतर अपत्य जन्माचा विचार करताना या जीवनशैलीमुळे उद्भवणारे थायरॉइड असंतुलन किंवा अनियंत्रित मधुमेह, लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशर यादी समस्यांमुळे गर्भपात होण्याची शक्यताही जास्त असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर जर दुसरं लग्न करायचं आहे आणि एखाद्या बाळाची आई होण्याची इच्छा असेल, परंतु वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी झाल्यास मातृत्वाला मुकावं लागेल का, हा प्रश्न नेहमी समोर येतो. मुकावं लागेल का, तर ह्याच्यावर काही उपाय आहे का? तर नक्की आहे. फ्रीजिंग किंवा बीजांड गोठवणे हा त्याच्यावरती उपाय आहे. यामध्ये प्रजननक्षम वयात स्त्रीच्या बीजांड कोशातून चांगल्या प्रतीची अंडी ही काढून घेतली जातात आणि ती अतिशीत वातावरणात ती साठवली जातात. काही काळानंतर जर गर्भधारणा हवी असेल तर मात्र कृत्रिम पद्धतीने या अंड्यातून आपल्याला गर्भधारणा होऊ शकते.